आई शक्ती फाउंडेशन तर्फे 2000 अनाथ मुलींना शैक्षणिक साहित्याचं वाटप. उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रमाबद्दल समाजातून कौतुकाचा वर्षाव. आई शक्ती फाउंडेशनच्या वतीनं सोलापूर शहरातील आई वडील दोघेही नसलेल्या तसेच आई किंवा वडील नसलेल्या तब्बल 2000 विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. आई शक्ती फाउंडेशनच्या अनाथ मुलींसाठीच्या या उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रमाबद्दल समाजातून कौतुकाचा वर्षाव होतोय. वालचंद महाविद्यालयाजवळ लोटस सभागृहात हा कार्यक्रम झालाय. प्रारंभी व्याहती होम करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. या प्रसंगी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, डॉक्टर अंबिका यावलकर, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, आई शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, अध्यक्षा सृष्टी डांगरे उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील म्हणाले, आई शक्ती फाउंडेशन तर्फे समाजातील गरजू विद्यार्थिनी आणि महिलांसाठी करण्यात येणारं काम अतिशय कौतुकास्पद आहे. ज्या विद्यार्थिनी आणि महिलांना आवश्यकता आहे अशांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत आवश्यक ती मदत पोहोचवण्याचं काम आई शक्ती फाउंडेशन करत आहे. आगामी काळात जिल्हाभरातील गरजू विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक मदतीसह इतर उपक्रम राबवण्यासाठी शासनाची तसेच समाजातील विविध घटकांची सर्वतोपरी मदत करू, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील म्हणाले. डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे आणि डॉक्टर अंबिका यावलकर यांनी आई शक्ती फाउंडेशनच्या उपक्रमाचं कौतुक केलंय. गरजू विद्यार्थिनींना सहाय्यभूत होणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी आई शक्ती फाउंडेशनच्या तेजश्री लक्षट्टी, लता गुंडला, तेजस्विनी मरेगुड्डी, सुनीता नीलम, रोहिणी भन्सुरे, मीनल पिसे, हेमा मुदगुंडी, प्रीती कुर्लेकर, लक्ष्मी कुर्लेकर, वासंती वाडी, प्रीती मळपेद्दी, मयुरिका चाटला, अलकनंदा बेत, ऐश्वर्या करंजकर, सूर्यकांत जिंदम, अविनाश शंकू, लक्ष्मीकांत एल्दी, व्यंकटेश बंडा, उमेश चिट्टेल आदी उपस्थित होते. आई शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांनी प्रास्ताविक केलं. उज्ज्वला शिरूर यांनी सूत्रसंचालन तर मीनल पिसे यांनी आभार प्रदर्शन केलं. असे कार्यक्रम नेहमी व्हायला हवे. कारण प्रत्येक जण समाजात बघतो आपण, काही व्यापार करतात, काही उद्योग करतात, मोठी होतात, परंतु स्वतः मोठी होतात, स्वतः पैसे कमवतात, स्वतःच फॅमिली होतात, स्वतःचं लाईफ जगतात चांगलं. परंतु समाजात अजूनही अशी काही लोक आहेत की आपल्याबरोबर समाजाचं भलं व्हावं, समाजातील प्रत्येक व्यक्तीला चांगली वस्तू, चांगले शिक्षण, चांगलं राहणीमान, चांगलं खाणं मिळावं, यासाठी एक सामाजिक बांधिलकीतून जे जगतात अशा व्यक्तींना खरंच मानाचा अभिमान आहे. तर आमचं अशा कार्यक्रमाला खूप छान वाटलं की आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा अशी एनजीओ आहे, आपण काम करताय. तर आम्हालाही आवडेल की आपल्याला सहकार्य करायला. आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये आम्ही नक्कीच आपल्याला मदत करू. बाकीचे एनजीओ आपल्याला गोळा करून देऊ. प्रशासनामध्ये आपल्या आमच्याबरोबर काम करतात. बरेचशी लोक येतात की जी तयार असतात, की समाजासाठी मदत करायला तयार असतात, परंतु त्यांना योग्य प्लॅटफॉर्म सापडत नाही, योग्य मार्ग मिळत नाही. परंतु आपल्या माध्यमातून अशा लोकांना एकत्र आणतो की अजूनही आपल्या संस्कृतीचे राष्ट्रीय ओके. पण पुढच्या वेळी अजून त्याच्यामध्ये अजून जी काय सगळ्यांना आपण एकत्र करू आणि मोठ्या व्यापक प्रमाणावर अजूनही चांगल्या पद्धतीने आपल्याला हा कार्यक्रम घेता येईल. सर्वप्रथम एक सांगायचं आहे की दिदी म्हटल्याप्रमाणे ही स्वप्नही बघायला पाहिजे. मी सुद्धा कोकण सरकारचं एक सामान्य कुटुंबातून, माझे वडील शिक्षक होते, आम्ही कोकणामध्ये होतो. कोकणामध्ये आपल्याला माहित आहे की तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सिन्स 1981, वर्षानुवर्षाचा टेस्ट रेकॉर्ड. साजूक तुपातील अस्सल मिठाईचा स्वाद, चोखंदळ ग्राहकांची गेल्या 4 दशकांपासूनची पहिली पसंती. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन, सोलापूरकरांच्या विश्वासाला पात्र ठरलेले दर्जेदार मिठाई, नमकीन व स्नॅक्स आता सोलापुरात. साजूक तुपातील मिठाई, गुलाबजाम, बालुशाही, मलई म्हैसूर, मलई लाडू, ड्रायफ्रूट व बंगाली मिठाई, काजू कतली, केशर कतली, चॉकलेट कतली, ड्रायफ्रूट व्हरायटीज, रसमलाई, अंगूर रबडी, स्नॅक्स कचोरी, कोथिंबीर वडी, समोसा, मटर करंजी, नमकीन, मका चिवडा, पोहा चिवडा, स्पेशल पोहा चिवडा, आलू भुजिया, पालक शेव, लसूण शेव, चकली, भाकरवडी, मसाला शेंग. विशेष आकर्षण, चतुर्थीसाठी साजूक तुपातील उकडीचे मोदक उपलब्ध. ऑर्डर स्वीकारल्या जातील. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन, विश्वास, गुणवत्ता, चव. एकदा चाखाल पुन्हा पुन्हा याल.